जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला। हा हल्ला करताना त्यांनी पर्यटकांना कलमा पठण करायला लावले, त्यांना धर्म विचारला। ज्यांना कलमा पठण करता आले नाही त्यांच्यावर मात्र अंधाधुंद गोळीबार करण्यात आलेला आहे। या दहशतवाद्यांना कलमा याचा अर्थ खरा समजला असता तर त्यांनी अशी घृणास्पद कृती केली नसती। असो, आता म्हटलं जात आहे दहशतवाद्यांनी इस्लाम तसेच पवित्र कुराणला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, असे काही इस्लाम नेत्यांचं म्हणणं आहे। या सगळ्या घटनेनंतर कलमा म्हणजे काय हा प्रश्न आता समोर येऊ लागलेला आहे। जम्मू काश्मीर मधलं पहलगाम येथे टेररिस्ट अटॅक झाला आणि त्यामध्ये हाकनाक निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे। त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। मात्र बघा, हे अतिरेकी आले आणि जे हिंदू आहेत त्यांना मात्र तिथं जागेवरच मारण्यात आलेलं आहे। सर्वांसमोर त्यांना आधी जायचे आणि म्हणायचे की कलमा म्हण, कलमा वाच। ज्याला कलमा वाचा येत नाही किंवा कलमा म्हणा येत नव्हता त्याला जागेवरच मारलेलं आहे। मग त्यांना असं बघितलं नाही की हे ह्याचं वय एवढं आहे, हे बाबा हे बुजुर्ग आहे, हे वयोवृद्ध आहे किंवा हे तरुण आहे, असं त्यांना काहीच बघितलं नाही। त्यांना डायरेक्ट ठोकायला चालू केलं। सर्वप्रथम बघा, त्यांनी इथं जात बघितली नाही, गोत्र बघितलं नाही, तुमचं काय बघितलं नाही। इथं बघितलं गेलं हिंदू का मुस्लिम एवढंच बघितलं गेलं आणि डायरेक्ट जागेवर ठोकलं गेलेलं आहे। मात्र या हल्ल्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे। 28 जण जवळपास यामध्ये बळी गेलेले आहेत आणि ह्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। यामध्ये आपल्या महाराष्ट्रामधले सुद्धा काही जण आहेत, कोणी पुण्यामधलं आहे, कोणी डोंबिवलीमधलं आहे, तर कोणी अक्षरशः ठाण्यामधलं सुद्धा आहे। हे सर्व आपल्या आसपासचेच असताना सुद्धा इथं अशा प्रकारचा अमानुष गोळीबार झालेला आहे। आणि हे अतिरेकी जे होते दहशतवादी ते त्यांच्यापाशी एक कलमा वाचायला लावित होते किंवा कलमा म्हणायला लावित होते। जर ज्याला कलमा म्हणला त्याला सोडलेलं आहे आणि ज्याला येत नाही किंवा त्याचे नाव विचारित होते अगोदर, व्यक्तीच्या नावावरून सुद्धा इथं जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे मारण्यात आलेलं आहे। नाव विचारायचं, हिंदू वाटलं डायरेक्ट जागेवर मारून टाकायचं। अशा प्रकारचं अतिशय मन सुन्न करणारं इथं हे प्रकरण घडलेलं आहे। जे बाहेरून पर्यटक येणार होते आणि जे येतात फिरण्यासाठी, बाहेर सर्वकडे सुरक्षा होती, परंतु जिथं हल्ला झाला तिथं एक सुरक्षा रक्षक देखील त्यावेळी हजर नव्हता। हे मात्र दुर्दैवाची बाब आहे आणि बऱ्याच जणांवर हे दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे। तर यामध्ये बघा, आता हे कलमा म्हणजे काय, आता असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तो कधी वाचला जातोय आणि केव्हा म्हटला जातोय आणि या कलमामध्ये एवढं काय आहे की अतिरेक्यांना ज्याला कलमा वाचला किंवा कलमा ज्यानं म्हणलं त्याला सोडलेलं आहे आणि ज्याला येत नाही त्याला जागेवरच गोळ्या घातलेल्या आहेत। नेमकं कलमा म्हणजे काय आहे बघूया। तर इस्लाम मध्ये कलमाला महत्वाचे स्थान आहे। इस्लाम स्वीकारण्यासाठी सर्वात आधी कलमा तय्यबा वाचणे आवश्यक आहे। कलमा 2 भागात पठण केला जातो। ला इल्लाह इल्लाहू मुहम्मदुर रसूलुल्लाह हा पहिला भाग असतो, त्याचा अर्थ अल्लाह शिवाय कोणीही उपासनेला पात्र नाही। दुसरा भाग म्हणजे मुहम्मद सल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाही रसूल आहे, असं अल्लाचा तो देव आहे। म्हणजे अल्लाह हाच तो देव आहे ज्याचे मुस्लिम पूजा करतात आणि ज्या पुढे नतमस्तक होतात। इस्लाम मध्ये 6 मुख्य कलमे आहेत, ती मदिरामध्ये शिकवली जातात। अल्लाह विश्वाचा एकमेव निर्माता आहे, तो पालन पोषण करणारा आणि रक्षक आहे। इस्लाम मध्ये त्याच्याशिवाय इतर कोणतेही पूजा करणे अनिवार्य नाही। अगदी पैगंबर हजरत मोहम्मद यांनी ही पूजा केली जात नाही। पैगंबर मोहम्मद हे अल्लाहचे शेवटचे प्रेषित आहेत, ज्याचा उल्लेख पहिल्या कलमाच्या 2ऱ्या भागात मुहम्मदुर रसूलुल्लाह मध्ये करण्यात आलेला आहे। इस्लामची स्थापना पैगंबर मोहम्मद यांनी केली। त्याचे 5 स्तंभ म्हणजे कलमा, नमाज, रोजा, जकात आणि हज असे आहे। त्यापैकी कलमा हा इस्लामचा पहिला सिद्धांत आहे। कलमाची इस्लाम अर्थ आहे शहीद म्हणजे साक्ष किंवा शपथ असा आहे। इस्लाम स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा इस्लामचा पाया असलेल्या कलमावर दृढ विश्वास ठेवावा लागेल। 6 कलमे इस्लामच्या संपूर्ण संकल्पनेचे वर्णन करतात। यामध्ये कलमा तय्यब, कलमा शहादत आणि कलमा तमजीद, कलमा तौहीद, कलमा इस्तिगफार आणि कलमा रद्दे यांचा समावेश आहे। हे जीवन आणि मृत्यू, स्वर्ग आणि नरक, अल्लाहची भक्ती, पैगंबराचा शेवट इत्यादी महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करतात। तर कलमा हे नेमका कधी पठण केला जातो, तर नमाजच्या आधी आणि नंतर, संकटाच्या वेळी, रोजच्या प्रार्थनेत, मृत्यूच्या वेळी, एखाद्या इस्लाम धर्मात परावर्तित करण्यात कलमा पठण केला जातो। याशिवाय कलमा कधीही पठण केला जातो असेही सांगितले जाते। तुम्ही दिवस असो किंवा रात्र कधीही तो म्हणू शकता। कलमा पठण हे अल्लाह
म्हणजेच सर्वात प्रिय समजला जातो. आणि ज्याला हा कलमा वाचायला आला नाही किंवा हा कलमा ज्याला म्हणता आला नाही त्याला मात्र दहशतवाद्यांनी जागीच ठार केलेला आहे. मात्र असंच एक कुटुंब होतं ज्यानं हा कलमा म्हटला आणि त्यांना आपला जीव वाचवला. बघूया ते काय म्हणत आहेत. हल्ला करणाऱ्या 4 दहशतवाद्यांचा एक फोटो समोर आलेला असून त्यापैकी 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक असल्याचं उघड झालं आहे. या हल्ल्यातून अगदी थोडक्यात बचावलेले काही पर्यटकांनी आपल्यावर घडलेल्या प्रसंगाची आपबीती सांगितली. समोर मृत्यू उभा असतानाच केवळ देव बलत्वर म्हणून जीव वाचलेल्या एका प्रोफेसर या भ्याड हल्ल्यावेळी त्याच्यासोबत काय घडले ते सांगितले. प्रोफेसर भट्टाचार्य हे आपल्या कुटुंबासोबत जम्मू काश्मीर इथं फिरायला गेले होते. एका झाडाखाली बसले असताना अचानक गोळीबार सुरू झाला आणि काय करायच्या आतच एक दहशतवादी समोर येऊन उभा राहिला. परंतु कलमा वाचल्यामुळे अगदी थोडक्यात वाचलो अशी अंगावर शहरा आणणारी आपत्ती प्रोफेसर यांनी सांगितलेली आहे. पहलगाम येथील हल्ल्यातून अगदी थोडक्यात बचवलेल्या प्रोफेसर भट्टाचार्य यांनी त्यावेळेस नेमके काय घडले याची माहिती दिलेली आहे. आम्ही झाडाखाली बसलो होतो तेवढ्या समोर विस्तीर्ण पसरलेल्या मैदानातून मोठ्याने कलमा वाचल्या जात असल्याचा आवाज येऊ लागला. काय करायचा मार्ग नव्हता. अचानक गोळीबार सुरू झाला. हे सगळं सुरू असताना एकदम समोर येऊन एक दहशतवादी उभा राहिला. मागे असलेल्या माणसाच्या डोक्यात त्याने गोळी घातली आणि तुम्ही काय करताय असे विचारू लागला. त्या क्षणी काहीच सुचले नाही. तेव्हा मीही मोठ्याने कलमा वाचायला सुरू केली. काही क्षण दहशतवादी आमच्या समोर उभा होता, परंतु काय झाले काय माहित नाही. तो दहशतवादी तिथून निघून गेला. माझी बायको आणि मुलाला घेऊन तडतड तिथून मी वेगानं चालायला सुरुवात केली. मागे वळून देखील बघितलं नाही आणि डोंगराच्या दिशेने मिळेल तिथं जिथं वाट मिळेल तिथं आम्ही चालत गेलो असे प्रोफेसर भट्टाचार्य यांनी आपली भीती यांच्यावर झालेली सांगितलेली आहे. दरम्यान सुमारे 2 तास चालल्यानंतर एक लोखंडी जाळी दिसली. ती पार करून पुढे गेलो. तिथे काही गेल्यानंतर एक घोडेस्वार दिसला. आम्ही काहीच सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो. त्याला अनेक विनवण्या करून सर्वप्रथम हॉटेल गाठले. तिथून सायंकाळी पोलीस स्थानकात जाऊन आमच्यावर घडलेला प्रसंग सगळी शक्ती एकवटून सांगितली असे प्रोफेसर भट्टाचार्य यांनी सांगितलेलं आहे. तर बघा ह्याच्यामधून हे स्पष्ट होतं की ते कलमा म्हणायच लावत होते आणि ही कलमा म्हणल्यामुळंच या प्रोफेसर यांचा जीव वाचलेला आहे. आणि म्हणजे त्यांना बघा मुद्दाम त्यांना छाटू हिंदूंना गोळ्या मारलेल्या आहेत. ज्याला कलमा आला त्याला सोडलेला आहे आणि ज्याला कलमा नाही किंवा त्याच्या नावावरून लगेच त्याला जागेवरच गोळ्या घातलेल्या आहेत. अशा प्रकारचं कृत्य या भ्याड हल्ल्याने केलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये तब्बल 28 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यांच्या कुटुंबावर मात्र आता दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. परंतु आपला सगळा भारत त्यांच्या पाठीशी उभा आहे. अशा प्रकारे या कलमा ज्याला मनाई आली त्याचा जीव वाचलेला आहे आणि ज्याला कलमा आले नाही त्यानं मात्र आपला जीव गमवला. कारण की ज्याला हे कलमा माहिती आहे त्यांच्या धर्मामध्ये आपापल्या धर्माचं माहिती असतं नॉलेज, पण दुसऱ्या धर्माचं काय आपल्याला माहिती. परंतु या हल्ल्यामध्ये या दहशतवादी भ्याड हल्ल्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.